चंदारामची काशी यात्रा. लेखक अभिवाचक दत्ता सावंत. बटालियनची अलाहाबाद, अयोध्या, वाराणसी अशी पिकनिक ठरली. तेव्हा चंदारामला सोबत न्यायचं नाही असा इशारा विलासने सर्वांना दिला. त्याचा हा निर्णय संजय विजयने उचलून धरला. चंदारामला सोबत न नेण्याचं ठरवण्यामागे कारणही तसंच होतं. 8 महिन्यापूर्वी चंदाराम झाडावरून पडला. दोन्ही पायांची हाडं मोडली. 6 महिने घरी राहिलेला चंदाराम कामावर येऊ लागला. पण ढालूपाडा ते ऑफिस हा प्रवास त्याला जमेना झाला. चंदारामची ऑफिसवारी थांबली. प्रशासनाने काही काळ वाट पाहून त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे ठरवलं. ही बातमी विलासला समजली. विलास आणि प्रभाकरने प्रशासनाशी बोलून चंदारामची कर्मचारी वसाहतीत राहण्याची व्यवस्था केली. तेव्हा चंदाराम पुन्हा कामावर येऊ लागला होता. बटालियन पिकनिकला जाते, ती सुद्धा अलाहाबाद, अयोध्या, वाराणसी. पिकनिक धावपळीची आहे आणि ती धावपळ आपल्याला झेपणार नाही, म्हणून आपल्याला तू पिकनिकला येऊ नकोस असं सांगितलं जाणार याची कुणकुण चंदारामला लागली. त्याने प्रभाकरला गाठलं. प्रभाकर, काय रे, पिकनिक ठरले ना? हो. हे बघ प्रभाकर, मला काशीला यायचं आहे. तुमच्या दृष्टीने ही पिकनिक असेल, पण माझ्यासाठी ही यात्रा आहे. विलासने मला न्यायचं नाही असा पवित्रा घेतलाय. संजय विजय त्याच्या बाजूने मला डोलावतायत. तू त्यांना सांग, म्हणावं माझ्या तंदुरुस्तीपेक्षा माझी इच्छा जास्त महत्वाची आहे. मला काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे, तेही तुमच्या सोबतच. अरे यार, विचार कर ना, तुम्ही मला नेलं नाहीत तर कुणासोबत जाणार मी? माझी काळजी तुम्हीच तर घ्याल. अरे, माझी इच्छा अशी मोडून काढू नका रे. प्रभाकरने त्याला विलास संजय विजयशी बोलायचं आश्वासन दिलं. तरी सुद्धा जाता जाता चंदाराम म्हणाला, तू ठामपणे सांग, चंदारामला नेऊया सोबत म्हणून. सांगशील ना रे? प्रभाकरने होकारार्थी मान हलवल्यावरच चंदाराम परत त्याच्या जागेवर गेला. जागेवर परत जाणाऱ्या चंदारामकडे तो अगदी बसेपर्यंत प्रभाकर बघत राहिला. माणसं केवढ्या हक्काने सांगतात आपल्याला. आपण काय, विलास काय किंवा संजय विजय काय, लोकांची हक्काची माणसं आहोत. त्यांच्यासाठी त्यांच्या अडल्या नडल्या कामांना पूर्णत्व प्राप्त करून देणारे आहोत. पाठमोऱ्या चंदारामकडे पाहताना प्रभाकरच्या मनात विचार सुरू झाले. दोन्ही पायांची हाडं मोडलेला, ती जोडली गेली तरी लंगडत चालणारा, चालावं लागणारा चंदाराम. भिवंडीच्या पुढे 10-12 किलोमीटर अंतरावरच्या ढालूपाड्यात राहायचा. तिथून ऑफिसपर्यंतचा सुमारे 3-3.25 तासांचा प्रवास दररोज कसरत करून करायचा. ही प्रवासाची कसरत करताना त्याची त्रेधा तिरपीट उडायची. त्याच्यापुढे अनेक कठीण प्रसंग उभे ठाकायचे, पण तो हार न मानता चिकाटीने प्रवास पूर्ण करीत ऑफिस गाठायचा. सकाळी 5 वाजता सुरू झालेली कसरत बरेचदा रात्री 10:30 वाजता संपायची. चंदारामच्या ह्या प्रवासाची, तो करीत असलेल्या कष्टाची जाण सर्वांना होती. म्हणूनच की काय, तो बटालियनचा घटक होता. बटालियनने त्याला आपल्यात सामावून घेतलं होतं. बटालियनने नेलं नाही तर आपण कोणत्याही यात्रेला, पिकनिकला जाऊ शकणार नाही याची कल्पना चंदारामला होती. तो नेहमी म्हणायचा, तुम्ही लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरता, तुमच्यामुळे माझं फिरणं होतं. तुम्ही मला ग्रुपमध्ये घेतलं नसतं तर प्रत्येक वर्षी हे वेगळ्या ठिकाणी फिरणं मला शक्यच झालं नसतं. मला कितीही त्रास झाला तरी मी तुमचा ग्रुप सोडणार नाही आणि सहलीला येणं बंद करणार नाही. आता सुद्धा त्याचं म्हणणं तेच होतं. तो तंदुरुस्त नाही हे त्याला माहीत होतं, पण तो जाताना आपल्याला बजावून गेलाय. आपल्या भोवती ही अशी माणसं आहेत ज्यांना आपल्या मदतीची, सहकार्याची गरज भासते.
कशा ना कशासाठी तरी ते आपल्यावर अवलंबून असतात. किंबहुना आपल्यासारख्याच्या खांद्यावर भार देऊन ते निर्धास्त राहतात. म्हणून तर आपल्याला मोठेपणा मिळतो. हा मोठेपणा कधी कधी परीक्षा पाहणारा ठरतो. आपल्याला आणि आपल्यापेक्षा काकणभर जास्त विलासला. आपल्या आधी इथे फक्त आणि फक्त विलासला मानणारे, त्याचं ऐकणारे लोक होते. आपण आलो आणि विलासच्या साह्याने इथे मोठे झालो. मानाच्या सगळ्या जागा विलासने आपल्यासाठी रिकाम्या करून दिल्या. अगदी पिकनिकमधलं त्याचं 1 नंबरचं स्थान सुद्धा त्याने आपल्यासाठी रिकामं करून दिलं. अशा नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या विलासने चंदारामला पिकनिकला घेऊन जाण्याबाबत असहमती दर्शवली होती. त्याला संजय विजयची साथ सुद्धा लाभली होती. मात्र चंदारामने प्रभाकरला शिष्टाई करून त्याचा समावेश पिकनिकमध्ये करून घेण्यासाठी गळ घातली होती. ती जबाबदारी स्वीकारून प्रभाकरने विलासच्या दिशेने मोर्चा वळवला. प्रभाकर विलासशी बोलतोय म्हणजे आपल्याबद्दलच बोलत असणार. चंदाराम त्यांच्यापासून लांब असला तरी त्याचं त्यांच्यावर लक्ष होतं. त्याला त्यांचं बोलणं ऐकू येत नसलं तरी तो त्या दोघांचे हावभाव डोळ्यांच्या कोपऱ्यातून टिपत होता. त्यांचे अर्थ काढण्याचा प्रयत्न करीत होता. प्रभाकर विलासची समजूत काढणार. आपल्याला अलाहाबाद, अयोध्या, वाराणसीला जायला मिळणार. चंदारामला ग्रुपबद्दल खात्री होती. ते काळजीपोटीच आपल्याला येऊ नको म्हणत असतील. पण आता प्रभाकरने आपली बाजू लावून धरल्यावर ते त्याला दुखावणार नाहीत, नाही म्हणणार नाहीत. डोळ्याच्या कोपऱ्यातून विलास आणि प्रभाकरवर नजर ठेवून असलेल्या चंदारामला गेल्या 8 महिन्यात बटालियनमधल्या मित्रांनी तो ठणठणीत बरा व्हावा यासाठी केलेले प्रयत्न आठवले. खरं तर आपण झाडावरून पडलो, पण ह्या लोकांनी घरावरून पडलो असं ऑफिसमध्ये कळवलं. ग्रुप पलीकडे कुणाला खरं कारण कळू दिलं नाही. आपण भिवंडीच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथली व्यवस्था अपुरी आहे हे ओळखून मित्रांनीच आपल्याला KEM मध्ये ॲडमिट केलं. अनिलने तर दररोज घरातून जेवण आणून दिलं. या जीवाभावाच्या मित्रांमुळेच आपली नोकरी वाचली. आपली इच्छा आहे वाराणसीला जाऊन गंगा स्नान करण्याची, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्याची. मित्रांनी नाही नेलं तर आपण एकटे नाहीच जाऊ शकणार काशीला. काशीला जाण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण आहे. चंदारामला एकदम सुकऱ्या आठवला. चंदाराम आशाळभूतपणे प्रभाकर विलासकडे पाहू लागला. प्रभाकर निघून गेला होता. चंदाराम हिरमुसला. प्रभाकर आपल्याला न भेटताच गेला. विलासने प्रभाकरचं म्हणणं ऐकलं नाही का? चंदारामला सगळ्यांचाच खूप राग आला. दुपारच्या टी टाईममध्ये सगळे एकत्र जमले तेव्हा त्यांच्यात जाऊच नये असं चंदारामला वाटलं. पण नाईलाजाने तो त्यांच्यात गेला. संपूर्ण टी टाईममध्ये पिकनिक व्यतिरिक्त इतर विषयांवरच गप्पा झाल्या. चंदारामची खात्रीच पटली. मग काय, कामावरून सुटेपर्यंत तो कुणाशीही बोलला नाही. घरी गेल्यावर त्याने निर्मलावर आणि मुलांवर गुरगुरायला सुरुवात केली. केतन, दीपेश, शेजल अभ्यास करीत होते. त्यांना अभ्यास करताना पाहून त्यांचं कौतुक करणाऱ्या चंदारामने आज मात्र त्यांना दम भरला. अभ्यासाचं नुसतं सोंग घेऊ नकास ना. परीक्षेसने कमी मार्क पडलेच ना तर एकेकाला बदडून काढीन ना. रात्रीच्या जेवणात सर्व काही छान होतं, तरीही चंदारामने त्यात खुसपट काढलंच. तुलाच न धड काय बनवताच येत नाही ना. रात्री चंदारामला झोप लागत नव्हती. त्याचं एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होणं सुरू होतं. चंदारामने जेवणात खुसपट काढली तेव्हाच त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे निर्मलाने ओळखलं होतं. निर्मला चंदारामजवळ सरकली. हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, काय न झाला? काय नाही ना, तू झोप गपशी. अशा वेळी लगट केलेली चंदारामला सहन होत नाही. नाईलाजाने निर्मलाने त्याच्याकडे पाठ करून डोळे मिटले. मध्ये 4 दिवस गेले. 5व्या दिवशी बबडूला घेऊन
संजय चंदाराम जवळ गेला आणि म्हणाला, काय रे, 4-5 दिवस झाले गप्प गप्प आहेस? कोण, मी? चंदाराम कसबस बोलला. पलीकडे विलास त्याच्या जागेवरून तिघांकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघत होता. चंदाराम दुखावल्या स्वरात म्हणाला, मला अनफिट ठरवून पिकनिकला न नेण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहात ना, ते कळलंय मला. अच्छा, म्हणजे आम्ही तुला पिकनिकला नेणार नाही हे कळल्यापासून तू आमच्याशी कट्टी घेतलीयस, संजय म्हणाला. काय यार, मी तुमच्याशी कट्टी घेतली असती तर चहा लंचला तुमच्यासोबत बसलो असतो का? चंदाराम त्याची बाजू मांडू लागला. तुम्ही मला नेत नाही आहात याचं वाईट मात्र वाटतंय, पण तुमच्याशी काडीमोड शक्यच नाही. यार, केवढे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. चंदाराम भूमिका मांडित असताना विजय तिथं पोहोचला आणि म्हणाला, तू खरंच पिकनिकचा ताण पेलू शकणार नाहीस म्हणून विलासने तुला घेऊन न जाण्याची त्याची भूमिका मांडली होती, पण तू प्रभाकरला त्याच्यावर सोडलास. आता काय, तुला पिकनिकला नेण्याचं ठरलंय. कालच तिकीटं काढून आणलीत आम्ही. बबडू, मी आणि संजय गेलो होतो. तुला नेण्याचं त्याच दिवशी ठरलं होतं, पण आम्ही तुझी गंमत बघत होतो. केवढा फुगला होतास साल्या. तुझे मित्र आहोत आम्ही. दोन्ही पायातल्या सळ्या घेऊन गंगा स्नान करायचंय ना तुला? कर बाबा, तुझी इच्छा होऊन जाऊ दे पूर्ण. चंदारामला एकदम भरून आलं. डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू तो थोपवू शकला नाही. अरे, अजून 2 वर्षांनी मी निवृत्त होणार रे. मग गावाकडे जाणार. मग कसली भेट होते तुमची आणि माझी. पण तुम्ही माझ्यासाठी केलेलं मी कधीच विसरणार नाही. संजय त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, साल्या, काशीला येतोयस, तिथून परत येशील तेव्हाच रिटायर होशील ना. छ्या आईला, साल्यानं मला गंगेत ढकलून देणार आहात की काय? विलास आणि प्रभाकरने तशी योजना आखली तर देऊ ढकलून, बबडू म्हणाला. जोरजोरात हसत संजय, विजय, बबडू त्याच्यापासून दूर पळाले. त्यांच्या दिशेने पाहणाऱ्या चंदारामला एकदम सुकऱ्या आठवला. आपल्याला मुंबईत नोकरी लागली, तीही सरकारी, हे कळताच बेभान होऊन नाचणारा सुकऱ्या. संपूर्ण ढालूपाड्याला पितील तेवढी दारू पाजण्याचं कबूल करणारा आणि त्याप्रमाणे दारू पाजणारा सुकऱ्या. आपल्या पहिल्याच बोनसच्या पैशांमधून हट्टाने काशी यात्रेला गेलेला सुकऱ्या. सुकऱ्याच्या आठवणीने त्याचा कंठ दाटून आला. विलास त्याच्या जागेवरून आपल्याकडेच पाहतोय हे लक्षात येता चंदाराम धावतच विलास जवळ गेला. हात पुढे करीत विलासला म्हणाला, थँक्यू. विलासने मात्र त्याने पुढे केलेला हात हातात न घेताच नेहमीप्रमाणे बारीकस हसत म्हटलं, तयारीला लाग. चंदाराम घरी पोहोचला. येताना सोबत आणलेल्या पेड्यांचा पुडा निर्मलाच्या हातावर ठेवत म्हणाला, छानपैकी बटाटा भजी बनव. आज कोणती तरी गोष्ट मनासारखी झालेली असणार हे निर्मलाने ओळखलं. ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली. चंदाराम, केतन, दीपेश, शेजल यांच्या शेजारी बसून त्यांचा अभ्यास निहाळत राहिला. मुलांना सुद्धा बापू आज विशेष खुश असल्याचं जाणवलं. बटालियनची पिकनिक इलाहाबाद, अयोध्या, वाराणसीला जाणार आहे. मी सुद्धा जाणार बरं का. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार ना, गंगेत आंघोळ करून पाप धुवून येणार ना. मुलांना बापू पिकनिकला जाणार म्हणजे येताना खूप खाऊ घेऊन येणार, काही ना काही वस्तू सुद्धा आणणार, एखादा ड्रेस, एखादं खेळणं. मुलं आनंदली. त्याने एकदम कल्ला केला. पण निर्मला मात्र हबकून गेली. तिचं हबकून जाणं चंदारामच्या लक्षात आलं. त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करीत मुलांना काशी यात्रेचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. निर्मलाच्या विरोधाला न जुमानता चंदारामची काशी यात्रेला जाण्याची तयारी सुरू होती.
गावातल्या लहान थोरांना आपण काशी यात्रेला जात आहोत हे तो अथकपणे सांगत होता. अलाहाबाद अयोध्या करून बटालियनचा वाराणसीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वाराणसी जसजशी जवळ येऊ लागली चंदाराम गप्प गप्प झाला. तो स्वतःच्या विचारात हरवू लागला. आपण प्रभाकरला मध्यस्थी करायला सांगितलं, ते बरंच झालं. विलास संजय विजयने आपलं नाव कापलंच होतं. आरजी अनिल बबडू यांचं काय, फक्त विलास म्हणेल तसेच ते वागणार. या मित्रांसोबत कुठे कुठे फिरलो आपण, कुठली कुठली ठिकाणं पाहिली. हे नसते तर. चंदाराम हळूच एकेका मित्राकडे बघायचा. प्रभाकर, विलास, संजय, विजय, अनिल, बबडू, आरजी हे सगळे एकत्र होते. म्हणून प्रत्येक वर्षी नित्यनेमाने पिकनिक होत होत्या. त्यांच्यामुळेच आपण आपलं काशी यात्रेचं स्वप्न पूर्ण करू शकलो. बस आता काही तासांवर पोहोचलोय. कुठल्या ढालू पाड्यातले आपण, आदिवासी जमातीतले. पाड्यातली मुलं कंदमुळं, लाकडं, शेण गोळा करण्यासाठी रानभर भटकत असायची. आपल्याला त्यांच्यासोबत जावं वाटायचं. सुकऱ्या काठी घेऊन मागे लागायचा. जबरदस्तीने शाळेत नेऊन बसवायचा. समवयस्कर मुलं खेळात रानात गुंतलेली आणि आपण 5 किलोमीटर अंतरावरच्या शाळेत. आपल्याला सुकऱ्याचा जाम राग यायचा. आई वगरीबाई कधी कधी सुकऱ्याला म्हणायची, काय न पोरासना जाच करतस ना, खेळान दे ना पोरांमध्ये. पण सुकऱ्या तिच्यावर डोळे वटारायचा. 5वीसाठी तालुक्यातल्या शाळेत गेलो. तिथल्याच वसतिगृहात राहिलो. खाणेरडं, अपुऱ्या सोयी सुविधा असलेलं वसतिगृह. पण सुकऱ्याच्या धाकामुळे राहिलो आपण तिथं. 8वी उत्तीर्ण झाल्यावर सुकऱ्याने औद्योगिक प्रशिक्षण शाळेत घातला आपल्याला. फिटरचा कोर्स मिळाला. तो पूर्ण झाल्यावर गाव खात्यातल्या कंपन्यांमध्ये काम केलं. तब्बल 6 वर्षांनी मुंबईतली नोकरी मिळाली. गेली 33 वर्ष आपण ही नोकरी करतोय. या मित्रांच्यामुळेच. खरं तर एवढ्या लांबची नोकरी अनेक संकटांवर मात करीत टिकून राहिली. आणि आता ह्या मित्रांमुळेच आपण आपलं काशी यात्रेचं स्वप्न पुरं करू शकणार आहोत. बस थांबली. चंदाराम भानावर आला. 10 वाजले होते. वाराणसी आलं होतं. पहाटे लवकर उठून गंगा मैयाच्या दर्शनाला, तिच्यात डुबकी मारायला जायचं आणि त्यानंतर काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं असा कार्यक्रम ठरला. सगळे झोपी गेले. चंदारामला रात्रभर झोप लागली नाही. गंगा मैयाच्या दर्शनासाठी तो अधीर झाला होता. त्याला त्याच्या बापाची, सुकऱ्या ढालूची आठवण झाली. गंगा मैयाचे किनारे, तिच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंनी तुडुंब भरले होते. होडी करून पलीकडे जायचं, स्नान करून परत अलीकडे यायचं आणि काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जायचं असं ठरवून सर्वजण होडीत बसले. होडीत बसलेले मित्र गंगा मैयाचं रूप, तिच्या दर्शनासाठी जमलेली गर्दी डोळ्यात साठवून घेत होते. चंदाराम मात्र स्वतःच्याच तंद्रीत हरवला होता. काशी यात्रेला निघाल्या दिवशी सगळा ढालूपाडा खराच जमला होता. लहान थोरांनी आपल्या चरणांना स्पर्श केला. अनेकांनी तर आपल्या चरणावर मस्तक टेकवलं. उंदऱ्याबाने आपल्याला छातीशी कवटाळलं. काशी यात्रेस जातस न, जा न, पण परतून येस न. 32 वर्षा झाली न. तुझा बा सुकऱ्या काशी यात्रेस न गेला, तो परत काय आयला नाही न. बापू, आता तू पण त्याच्याच सारखा न. निर्मलाचा बांध फुटला. तिच्याकडे पाहून इतर बायका रडू लागल्या.
एवढ्या सर्वांना रडताना पाहून केतन, दीपेश, शेजलला रडू आवरणं शक्य झालं नाही. उंदऱ्याबा पुढे म्हणाला, बापू, काशी यात्रेला गेलेला माणूस परत नाही न येत. तुझा बाप सुकऱ्या झेला तो परत नाही ना आयला. आता तू जातयस न. उंदऱ्या ढालूचा स्वर कातर झाला. त्याबरोबर ढालू पाड्याच्या बाया बापड्यांनी आक्रोश टिपेला पोहोचवला. उंदऱ्या बाच्या पायावर मस्तक टेकवत आपण म्हणालो, समजा नाही न परत आयलो तर माझ्या निर्मलाची, माझ्या लेकरांची काळजी तू घे न उंदऱ्या बा. चंदारामच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. तो विलासच्या पायाजवळ बसला होता, हमसा हमसी रडत होता. त्याला तसं पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. याला काय झालं रे? विजय म्हणाला. त्याला बायकोची आठवण आली असेल, संजय म्हणाला. विलासने चंदारामला हलवलं. चंदाराम, अरे पिकनिक संपताना एकमेकांच्या पाया पडायची पद्धत आहे आपली. अजून पिकनिक संपली नाही. चंदाराम अजूनही तंद्रीतच होता. तुमच्या भरोशावर मी इथपर्यंत आलोय. गावकऱ्यांनी घरच्यांनी मला निरोप दिला तेव्हा माझ्या परतण्याची आशा सोडली. मी सुद्धा त्यांचा निर्वाणीचा निरोप घेऊनच आलोय. पण मला मरायचं नाही, मला परत घरी जायचंय. हे काय, गंगा भैया मला बोलावते आणि तो बघा माझा बाप सुकऱ्या डोकं वर काढून हात उंचावून मला बोलावतोय. सुकऱ्या मी येतोय. बेभान झालेल्या चंदारामला सर्वांनी गच्च धरून ठेवलं, अगदी तो पूर्णपणे फानावर येईपर्यंत. काशी यात्रेनंतर 10 वर्षांनी साठी ओलांडलेले विलास, प्रभाकर, विजय, संजय, आरजी ढालूपाड्याच्या दिशेने निघाले होते. ढालूपाड्यातल्या चंदाराम ढालूच्या अंगणात झाडून सगळा ढालूपाडा जमला होता. त्या गर्दीतून वाट काढीत ते चंदारामपर्यंत पोहोचले. चंदारामचं अंतिम दर्शन घेताना निर्मलाचा आकांत भरला आवाज त्यांच्या कानात शिरला. माझ्या कारभाऱ्यासनं, काशीसनं जिता परत आणलास न. काल छातीत दुखायला लागला, श्वास कोंडला, तरी पण तुमच्या फोटूकडंच न हात दाखवून सांगित होते न, त्यांना बोलवा न, तेच काय ते वाचवतील मला. काल का न आलात भाऊजी, काल का न आलात. परतताना कुणी कुणाशी काही बोलत नव्हतं. विलासने प्रभाकरच्या खांद्यावर हात ठेवला. अश्रू भरल्या नजरेने प्रभाकरने विलासकडे पाहिलं. दोघांच्याही मनात एकाच वेळी एकसारखा विचार प्रकटला. केवढा विश्वास टाकतात माणसं आपल्यावर, केवढ्या हक्काने सांगतात. अगदी आपल्या हातात नसलेल्या गोष्टीही